श्री स्वामी समर्थ गुरुपेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक। हे पहा, इथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे निवासस्थान आहे। ते समोरच स्वामी समर्थांचे हे मठ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे। मुंबई ते त्र्यंबकेश्वर पोहोचण्याचे अंतर जवळपास 185 किलोमीटर आहे आणि इथे पोहोचायला तुम्हाला 5 ते 6 तास लागतात। तसेच नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला यायला जेमतेम 1 तास लागतो आणि अंतर 30 किलोमीटरचं आहे। हे ठिकाण निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे, तुम्ही पाहू शकता। नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आहोत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे। तर चला तर बघूया तिकडचा व्ह्यू आणि ते मठ कसं आहे तुम्हाला दाखवतो मी। आता आपण समोर जो आहे हा त्र्यंबकेश्वर रोड आहे आणि त्र्यंबकेश्वर रोडच्या अलीकडूनच इकडे गुरुपीठसाठी जाण्यासाठी लेफ्ट टर्न आहे। हा बघा, आता आपण एंट्री केलेली आहे इकडे, हे पाहू शकता तुम्ही। आता ही थोडी डेव्हलपमेंट झालेली आहे, पण पावसाळ्यामध्ये इकडे एवढं निसर्गरम्य वातावरण असतं की म्हणजे एकदम वेगळंच इकडची फील येते इकडे। तर तुम्हाला दाखवतो पुढे। इकडे डेव्हलपमेंट बऱ्याच प्रमाणात चालू आहे, त्यामुळे इकडे बघू शकता तुम्ही असं ट्रॅफिक लागलेलं आहे। ट्रॅफिक म्हणजे कच्चा आहे रोडचं, बऱ्याचपैकी काम चालू आहे, पण छान आहे। पावसाळ्यामध्ये इकडे रोड जरा खराबच असतो, तर त्या हिशोबाने चांगलं आहे। इकडे पाहू शकता तुम्ही, इकडे असे छोटे छोटे असे बाजूला या पूर्ण परिसरामध्ये अशी सुंदर सुंदर हे मंदिर आहेत। हे इकडे आश्रम आहे, कर्षणी आश्रम म्हणून इकडे छोटंच आहे, पाहू शकता इकडे आतमध्ये। म्हणजे आता इकडे डेव्हलपमेंट बऱ्याच प्रमाणात झाली जेव्हापासून इकडे महिलांनी तरी एक 5-6 वर्षापासून येतोय। हा बॅक रोड आहे, म्हणजे 2 एंट्रन्स आहेत। हा मागचा एंट्रन्स आहे, तो सध्या आता रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने बंद आहे, आणि एक एंट्रन्स आहे तो बरोबर 1 मिनिटावरती पुढच्या बाजूने आहे। कधी इकडे तुम्हाला एंट्री नाही भेटली तर तुम्ही मेन गेटवरून एंट्री घेऊ शकता। हे बाजूला बघा, हे अशा वाटिका बनवतात इकडे सुंदर सुंदर ते आश्रम जे आता बोलू आहेत ना, त्याच्या वाटिका आहेत तेव्हा एकदम तर सुंदर अशा वाटिका बनवलेल्या आहेत। मग इकडचं एकंदरीत जो हे इकडचं इन्व्हायरमेंट आहे खूप सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे। बस एक अर्ध्या मिनिटावरती दुसरा गेट आहे, मेन गेट आहे। मेन गेटला आता आपण एंट्री घेतो आहे। आला इथून मेन गेट, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक। इकडनं एंट्री देत नाहीत, दिली तर बरीच आहे। ट्राय करूया। आता इकडे तर एंट्री दिली नाही, तो बॅक रोडने जो होता तिथून कारनं जाऊ शकतो आपण वरती। इकडे समोर बघा, इकडे सेवेकरी निवास आहे। इकडे तुम्ही या निवासामध्ये आधी बुकिंग करून राहू पण शकता। इकडे बाजूला श्रीनिवास उपाहारगृह आहे, आणि हा रस्ता आता इथून इकडे गुरुमाऊली अण्णासाहेबांचं इकडे घर आहे, इकडे असं निवास आहे। इकडे तुम्हाला जवळ दाखवतो, परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब यांचं इकडे निवास आहे, आचार्य निवास। म्हणजे दिंडोरी पैनीत जे म्हणतात अण्णासाहेब मोरे यांचं इकडे निवास आहे। तुम्हाला आता पुढे गेल्यावर थोडं दाखवतो अजून। तेव्हा इकडे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचं इकडे निवासस्थान इकडे समोर असं हे बाजूला सेवेकरी निवास आहे। खूप सुंदर आणि मोठा असा हे निवास आहे। तिथे चिकूची झाडं त्याची भरलेली आहे, सुंदर समोर हे आपलं मंदिर आहे। इकडे हा मंदिराचा खालचा परिसर आहे। खेळायला बघ कशा आले, एकदम झाड एकदम गच्च भरलेलं आहे पूर्ण। हा मंदिराचा मागचा भाग आहे।
किंवा सगळ्या मंदिराच्या परिसरामध्ये अशी आनंदाची फुलं लावलेली आहेत. आनंदाची म्हणजे अशी बऱ्याच प्रकारची इकडे फुलं लावलेली आहेत पूर्ण परिसरामध्ये. ते पाहू शकता. पूर्ण असं हा मंदिरच्या सभोवतालचा परिसर आहे. पाहू शकता. ही बघा इकडे अशी छान छान फुलं. इकडे भोवताली सर्व तुम्हाला मंदिरं, छोटी छोटी मंदिरं आणि खूप सुंदर सुंदर अशी मंदिरं तिकडे दिसेल. तर पाहू शकता. आता आलो आपण मंदिराच्या मुख्य द्वारापासून. हे बघा इकडे समोर हे मंदिराचं एंट्रन्स आहे. आतमध्ये कदाचित व्हिडिओ शूटला परमिशन नसेल तरी प्रयत्न करूया आपण. व्हिडिओ शूटला तर आतमध्ये परमिशन भेटली नाही. तर इकडे बघा काय काय इकडे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर रुग्णालय इकडे आतमध्येच आहे. मोफत रुग्ण तपासणी, सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. पंचकर्म, आयुर्वेद, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, योग, ध्यानरोग, यज्ञ चिकित्सा, अतिशय माफक दरामध्ये उपचार, तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर्स व कर्मचारी वर्ग, स्वनिर्मित आयुर्वेदिक औषध येत 99% संतुष्टित रुग्ण अनुभव. इकडे आतमध्येच इकडे मंदिर हे हॉस्पिटल इकडे